दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी 16 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। जुनं रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। लवकरच निर्लेखनाचं काम सुरू होणार आहे। त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे इतर जागेत तातडीने स्थलांतरण करून मंजूर झालेल्या निधीतून सुसज्ज इमारतीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी। या सर्व कामात रुग्णांना देण्यात येणारी सेवा अखंडित ठेवून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्यात। दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। 72 गुंठे इतक्या जागेमध्ये 30 खाटांचं हे सुसज्ज रुग्णालय उभं राहणार आहे। या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत। दत्तवाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्य मंदिर ठरलं आहे। या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने आमदार यड्रावकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी मंजूर केला। त्याचबरोबर रुग्णालयाचं स्थलांतर ग्रामपंचायतीनं उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्यानं या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी 15 लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केल्यानं याचंही काम पूर्णत्वास आलं आहे। लवकरच या ठिकाणी सदरचं रुग्णालय स्थलांतरित होणार आहे। दरम्यान आज आमदार यड्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी वैद्यकीय अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या। जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तातडीनं कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सध्या रुग्णालय तात्पुरतं इतर ठिकाणी विस्थापित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत व नवीन सुसज्ज इमारतीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी। या सर्व कामात रुग्णांना देण्यात येणारी कोणतीही सेवा खंडित करण्यात येऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी वैद्यकीय अधिकारी स्नेहल वटकर, डॉक्टर प्रदीप पुजारी, रिजवान पटेल, सुभाष राणे, डॉक्टर इरफान नदाफ यांच्यासह सरपंच चंद्रकांत कांबळे, डी.ए. सिद्धनाळे, अभय चौगुले, नूर काले, लाला मांजरेकर, बसगोंडा तोडकर, कलाप्पा कडाके, अकबर काले, नटराज माळगे आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे।